माझ्या सर्व वायटी फॅमिली मेंबर्सना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, आज सकाळी तुमची जशी भोगीचा नैवेद्य करताना गडबड उडाली असेल तशीच माझीसुद्धा खूप सकाळी गडबड उडते. पण आज ना एका गोष्टीचं थोडंसं वाईट वाटलं की आमच्याकडं कोल्हापूरला ना बाजरीच्या भाकरी, भोगीची भाजी, मेथीची भाजी, राळ्याच्या तांदळाचा भात, कांद्याची पात असा नैवेद्य असतो. तर काय झालं, आज मला बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या पण मला कांद्याची पात मिळाली नाही आणि राळ्याचा तांदूळच मला मिळाला नाही. मी खूप शोधला तर मला एवढं वाईट वाटत होतं की आपला नैवेद्य अपूर्ण तर नाही ना राहिला. पण मी विचार केला की देवाला कायम दहीभात हा खूप प्रिय असतो. तर राळ्याच्या तांदळाच्या ऐवजी मी आज दहीभात वापरला आणि देवाला प्रार्थना केली की परमेश्वरा, मी जो यथामतीनं मला जसा जमेल तसा मी नैवेद्य केला आहे, मोडका तोडका जसा आहे तसा, तो देवा तू गोड मानून घे. आणि अशा रीतीनं मी राळ्याच्या तांदळाच्या ऐवजी दहीभात दाखवला. हे मी बरोबर केलं का? प्लीज कुणी तज्ज्ञ असाल तर मार्गदर्शन